भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे संत सेवालाल महाराज आणि भगवान बिरसा मुंडा यांना देखील नमन करतो। आजच्या आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मध्य प्रदेशचे मंत्री आदरणीय प्रल्हाद सिंग पटेल जी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि सातत्याने तुमचा आशीर्वाद घेऊन यवतमाळ मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम काम ज्यांनी केलं ते मदन भाऊ येरावार, जीवन पाटील जी, तारेंद्र बोर्डे जी, श्रीधर मोहोड जी, गजानन गुल्हाने जी, राजू पडगिलवार जी, महेंद्र मानकर जी, अनिल नाईक जी, रत्नदीप पवार जी, अजय दुबे जी, दिलीप सामणकर जी, सोमप्रकाश लड्डा जी, नरसिंह जाधव जी, रितेश परसाके जी, वैभव बड़े जी, प्रवीण प्रजापति जी, धर्मेंद्र बोरकर जी, शंकर जायसवाल जी, विश्वजीत शेळके जी, निलेश तिवारी जी, नरेंद्र तिवारी जी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो। लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, पण तरी देखील मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज आपले लोकप्रिय उमेदवार मदन भाऊ येरावार यांच्याकरता पुन्हा एकदा आशीर्वाद मागायला मी या ठिकाणी आलो आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे मदन भाऊ एक वेगळं रसायन आहे। 2022ला जेव्हा पुन्हा आपलं महायुतीचं सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर मी विचार करत होतो कोणाला मंत्री बनवावं, कोणाला जबाबदाऱ्या द्याव्या। त्यावेळी मला मदन भाऊंचा फोन आला, म्हणाले भाऊ मी तुम्हाला फोन याकरता केला आहे की मला तुम्हाला सांगायचं आहे थोडासा कालावधी आहे, खूप काम करायचं आहे, तुमच्यावर भरपूर प्रेशर आहे, त्याच्यामुळे मंत्रिपदाकरता माझा विचार करू नका, तुम्ही व्यापक विचार करा आणि यातनंच चांगलं मंत्रिमंडळ तुम्ही तयार करा। आता लोक मंत्रिपदाकरता एकमेकाचे पाय ओढतात, पण हा माणूस असा आहे की ज्यांनी सांगितलं आता अडचणी खूप आहेत, कमी जागा आहेत, त्यामुळे पुढे जेव्हा चांगलं आपलं सरकार येईल तेव्हा माझा विचार करा, आज माझा विचार करू नका। मी तर नेहमी म्हणतो मी मदन भाऊचा उल्लेख कलाकार म्हणून करतो, फार मोठा कलाकार माणूस आहे। एखादी गोष्ट मनामध्ये घेतली की ती कशी करायची या संदर्भातली जी हातोटी मदन भाऊकडे आहे, ते त्या मंत्रालयात घुसले की चपराशापासनं तर सचिवापर्यंत प्रत्येकाला काय ते सुनवतात, काय समजवतात, काय सांगतात मला समजत नाही, पण काम करूनच परत येतात। अशा प्रकारची मदन भाऊंची हातोटी आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा कलाकार, कलाकार म्हणजे चांगल्या पद्धतीचा कलाकार हा आमदार म्हणून आपल्याला मिळाला। आणि म्हणूनच आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज आपलं सरकार आलं, हे सरकार आल्यानंतर खरोखर आपल्याला केवळ 2.5 वर्ष मिळाले। आपल्याला कल्पना आहे 2014 ते 2019 आपलं सरकार होतं, त्या सरकारमध्ये या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आपण विकास केला। सिंचनाच्या योजना असतील, या ठिकाणी रस्त्यांच्या योजना असतील, या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजना असतील,
अनेक योजना आपण त्या काळामध्ये पूर्ण केल्या आणि एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपलं चित्र बदललं। मला सांगताना आनंद वाटतो की बेंबळा प्रकल्पाकरता आपण जवळपास 1300 कोटी रुपये दिले आणि या ठिकाणी या प्रकल्पाचं काम पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं। एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी कशा मिळतील अशा प्रकारचा एक प्रयत्न सातत्याने आपण या ठिकाणी केला। आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या। विशेषतः शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार आपल्या सरकारचा होता आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये शेतकऱ्यांना द्यायला सुरू केलं। तर आपणही नमो किसान सन्मान योजना सुरू केली, त्यात 6000 रुपयाची भर घातली आणि 12000 रुपये शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय घेतला। आणि आता सांगतो नवं सरकार आल्यानंतर 12000 नाही 15000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आपण आणली। महाराष्ट्रातल्या 1,20,00,000 शेतकऱ्यांना यावर्षी 8000 कोटी रुपये दिले। 2.5 वर्षामध्ये 1 रुपयाच्या पीक विम्यातनं जवळपास 16,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी आपण दिले। जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो। आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले। आजकाल हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आधारावर त्या ठिकाणी ठरतात आणि ते कमी झाल्यानंतर आम्ही सांगितलं काळजी करू नका, हमी भावापेक्षा कमी भाव मिळाला तर आम्ही भावांतराचे पैसे तुम्हाला देऊ। आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षीचे पैसे आपण या ठिकाणी दिले। या यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात आपण हे पैसे दिलेले आहेत। यामध्ये जवळपास या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाच्या पोटी जवळपास सोयाबीन करता 106 कोटी आणि कापसा करता 80 कोटी असे 200 कोटी रुपये 5000 रुपयाच्या हिशोबाने भावांतर योजनेचे पैसे हे आपण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले। आणि आता तर आपण निर्धारच केलाय, आपण आपल्या जाहीरनाम्यातच सांगितलंय यापुढे कधीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये जर खरेदी झाली तर त्या 2 भावांमध्ये जो फरक असेल त्यातले पैसे सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान आपण होऊ देणार नाही। आजही सोयाबीनच्या खरेदीची केंद्र आपण सुरू केली। ती केंद्र सुरू झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं की थोडं मॉइश्चर जास्त आहे, 12% जास्त आहे। आपण मॉइश्चर मीटर दिले, शेतकऱ्यांना सांगितलं 4-5-6 दिवस माल ठेवा, उन्हामुळे मॉइश्चर कमी होईल, मग तुमचा माल आणा। एकेका शेतकऱ्याचा माल आपण विकत घेऊ, कोणालाही वंचित ठेवणार नाही। सोयाबीन असो कापूस असो सगळ्यांना हमी भाव त्या ठिकाणी मिळेल हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि तरी देखील जर कोणाला हमी भाव मिळाला नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून हमी भावाचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत, कारण हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने निर्णय घेतला शेतकऱ्यांना विजेचं बिल आपण माफ केलं। आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही। आता आपण बघितलं असेल तुम्हाला बिल आलं पण त्याच्यावर बिल किती होतं? 000 बिल होतं, कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकारने भरलं। दरवर्षी 15,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्याचं बिल हे आता राज्य सरकार भरणार आहे। पुढच्या 5 वर्षाची हमी देतो, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही। 5 वर्ष तुमचं बिल आम्ही भरणार आहोत आणि अर्थातच त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्षाकरता निवडून दिलं तर पुन्हा 5 वर्षाकरता त्याच्याही पुढच्या आम्ही तुम्हाला मोफत वीज या ठिकाणी देणार आहोत। पण हेच करून आपण थांबलो नाही। महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला मागेल त्याला सौर कृषी पंप आता आपण देतो। शेतकऱ्याने 10% पैसे भरायचे आणि 90% पैसे सरकार देतं। एकदा हा पंप लागला पुढचे 25 वर्ष शेतकऱ्याला विजेचं बिल येणारच नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे।
आणि एवढंच करून आपण थांबलो नाही. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेतकऱ्यांकरता स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली. या वीज वितरण कंपनीला आता 14,000 मेगावॅटचे सोलरचे प्रकल्प आम्ही दिले. पुढच्या 18 महिन्यामध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आम्ही देऊ. रात्रीच्या विजेची तजवीज करावी लागणार नाही, रात्री शेतात काम करावं लागणार नाही. 365 दिवस मोफत दिवसा वीज आमच्या शेतकऱ्याला मिळेल. ही व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत. आणि एवढंच करून थांबलो नाही तर आपण आता 10 कलमी कार्यक्रम घोषित केला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण ठरवलेलं आहे, आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं सरकार निवडून आलं की पहिल्या झटक्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत, सामान्य माणसाच्या पाठीशी आपण उभे आहोत. आमच्या युवकांकरता आताच मदन भाऊंनी सांगितलं 10 लाख त्या ठिकाणी अप्रेंटिसचा रोजगार आपण निर्माण केलाय. 25 लाख अजून रोजगार आपण निर्माण करतो आहोत की ज्या माध्यमातून आमच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. नुकताच आपण अमरावतीच्या जवळ टेक्सटाईल पार्क सुरू केला. यवतमाळ, अमरावती आजूबाजूचे जेवढे जिल्हे आहेत या जिल्ह्यातल्या 10 लाख तरुणांना त्या टेक्सटाईल पार्कमुळे त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि या टेक्सटाईल पार्क करता सगळा पैसा आपल्याला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलाय. एकीकडे आपल्या कापसाला भाव मिळेल आणि दुसरीकडे आपल्या तरुणाईच्या हाताला काम मिळेल. अशा प्रकारचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा कल्याण करण्याचं काम देखील आपलं सरकार करत आहे. आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडाची योजना आपण तयार केली. 4,000 कोटी रुपये त्या योजनेच्या अंतर्गत आपण दिले. त्या ठिकाणी तांड्यापर्यंत, गावापर्यंत, वाडीपर्यंत, वस्तीपर्यंत रस्ता पोचला पाहिजे, पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पोचली पाहिजे, त्या ठिकाणी घरं मिळाली पाहिजे. अशा प्रकारची योजना आपण सुरू केली. आणि त्याच वेळी आमच्या बंजारा समाजाकरता श्री संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना आपण सुरू केली की ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक तांड्यापर्यंत रस्ते आपण देतोय, प्रत्येक तांड्यामध्ये मूलभूत सोयी आपण करतोय, प्रत्येक तांड्याला निधी आपण उपलब्ध करून देतोय. बंजारा समाज या तांड्यांमध्ये एक मूलभूत परिवर्तन करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केलं. आज मला सांगितलं पाहिजे, आमच्या बंजारा समाजाकरता जी दक्षिण काशी आहे, जी आमची खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी आहे, पोहरागड, पोहरादेवी, या पोहरादेवीला आपण त्या ठिकाणी 700 कोटी रुपये दिले आणि त्या माध्यमातून त्याचा कायापालट केला. तिथे नंगारा म्युझियम तयार झालं आणि बंजारा समाजाच्या इतिहासात आपल्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बंजाऱ्यांच्या काशीमध्ये, पोहरागडमध्ये देशाचे प्रधानमंत्री आले. त्या प्रधानमंत्र्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आई भवानी मातेचं दर्शन घेतलं, पोहरा मातेचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचं आणि रामराव बापूंचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे बंजारा समाजाच्या पाठीशी आपण उभं झालो. आज आमच्या अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाई करता स्टँडअप सारख्या योजनेतनं त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आमच्या मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना मिळाल्या पाहिजे, याकरता आपण काम केलं. आणि त्याच वेळी आमच्या ओबीसी समाजाकरता 54 हॉस्टेल आपण तयार केले. सगळ्या जिल्ह्यामध्ये मुलींचं हॉस्टेल आणि मुलांचं हॉस्टेल आपण तयार केलं की ज्या हॉस्टेलच्या माध्यमातून आमच्या मुलांना शिकता आलं पाहिजे. आणि ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही, मग तो अनुसूचित जातीचा असो, अनुसूचित जमातीचा असो, तो ओबीसी असो, तो व्हीजेएनटी असो, अशा मुलांना जर हॉस्टेलला जागा मिळाली नाही तर आपण त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची योजना आणली
40,000 रुपयापासून 60,000 रुपये आपण त्यांना देतो, त्यांनी खोली करून राहावं आणि मेसमध्ये जेवावं, अशा प्रकारची योजना आपण आणली। गरीबाचा एकही पोरगा न शिकता आता आपल्याला ठेवायचा नाही आणि म्हणून सगळ्या समाजाच्या पाठीशी उभं राहणारं आपलं हे सरकार आहे। आपल्याला कल्पना आहे, आपल्या माय माऊलीच्या पाठीशी हे सरकार उभं आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की भारताला जर आपल्याला विकसित करायचं असेल तर विकसित भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला। आज मोदीजींच्या नेतृत्वात 3 कोटी आमच्या भगिनी लखपती दीदी होत आहेत। या महाराष्ट्रामध्ये 11 लाख झाले आहेत, लवकरच 25 लाख होतील आणि मग 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या महिला मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनांचा अवलंब करून लखपती दीदी होतील। म्हणजे ज्यांचं वर्षाचं उत्पन्न 1 लाखाच्या वर स्वतंत्रपणे आहे अशा लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार करतो आहोत। मी परवा जळगावला लखपती दीदींच्या संमेलनात गेलो होतो। एक अशीच आपल्यासारखी आमची भगिनी त्या ठिकाणी होती, तिचा सत्कार केला। मी तिला विचारलं, ताई तुम्ही लखपती झालात, मग आता वर्षाला किती पैसा कमावता? त्या म्हणाल्या, मी वर्षाला 12 लाख रुपये कमावते। मी म्हटलं तुमचा काय व्यवसाय, कधीपासून आहे? म्हणाल्या 3 वर्षापूर्वी सुरू केला, मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा मिळाला। आज मी स्वतः त्या ठिकाणी 50 महिलांना काम देते आणि या ठिकाणी 12 लाख रुपये वर्षाला मी कमवते। हे मोदीजींनी महिलांकरता करून दाखवलं आणि आपलंही माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आमचं जे सरकार आहे, आम्ही देखील, मी असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय केला महाराष्ट्रामध्येही आपण महिला केंद्रित धोरण केलं पाहिजे। आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लेक लाडकीसारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न प्राप्त झालं तर घरी लक्ष्मी आल्याचा आनंद झाला पाहिजे, कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे। आणि म्हणून आपण निर्णय केला, घरी मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असा 1 लाख रुपये त्या घराला मिळेल। अशा प्रकारची व्यवस्था आपण केली की मुलींच्या जन्माचं स्वागत या ठिकाणी झालं पाहिजे। आणि आपण दुसरा निर्णय काय केला, आपल्या लक्षात आलं उच्च शिक्षणामध्ये मुलींना संधी कमी मिळते, कारण गरीबाच्या घरी, मध्यमवर्गीयाच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल, शिक्षणाचा खर्च परवडत नाही। आज डॉक्टर इंजिनियर बनवायचा आहे, प्रायव्हेट कॉलेजमध्ये 4-4, 5-5 लाख रुपये लागतात, मग शिकवायचं कसं हा प्रश्न असतो। आणि म्हणून घरचे लोक त्या ठिकाणी मुलाला शिकवतात आणि मुलीला सांगतात, बाई तुझ्या भावाला शिकू दे, तुझं तर लग्नच करायचं आहे, त्यामुळे तू राहू दे, तू घरीच बैस। त्या मुलीमध्ये कितीही हुशारी असली तरी पैशाच्या अभावी तिला शिकता येत नाही। आणि म्हणून आपण निर्णय केला आणि आई वडिलांना सांगितलं, तुमची ऐपत नसेल, तुम्ही शिकवू शकत नसाल, तुमच्याकडे पैसे नसतील तर चिंता करू नका, मुलीचे मामा हे मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते त्या मुलींना शिकवतील। आणि 502 कोर्सेसमध्ये मुलींची सगळी फी 2 लाख असो, 3 लाख असो, 4 लाख असो, सगळी फी भरण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आता एकही आमची मुलगी उच्च शिक्षणाविना राहणार नाही, किंबहुना उच्च शिक्षण घेतील आणि आपल्या सासरसोबत आपल्या माहेरचा देखील त्या ठिकाणी गौरव करतील, अशा प्रकारची व्यवस्था आज आपण उभी केली। आपल्याला कल्पना आहे, महिलांकरता आपण त्या ठिकाणी एसटी मध्ये 50% तिकिटाचं कन्सेशन दिलं, महिलांना 50%च त्या ठिकाणी आता तिकीट लागतं। योजना घोषित केली तर एसटीचे जे अधिकारी आहेत ते माझ्याकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे आले आणि म्हणाले, ओ ही योजना नका करू। म्हटलं का? म्हणाले आमची एसटी तोट्यामध्ये आहे, परत 50% तिकीट, आमची एसटीच बंद पडेल। आम्ही म्हटलं काळजी करू नका, एसटी अडचणीत आली तर आम्ही पैसे देऊ, पण योजना राबवा। 1 महिन्यापूर्वी एसटीचे अधिकारी आम्हाला भेटायला आले
आम्हाला म्हणाले काही झालं तरी योजना बंद करू नका. अरे म्हटलं मागे तुम्ही म्हणता चालू करू नका, आता म्हणता बंद करू नका. म्हणाले हो, तुम्ही योजना सुरू केली तर इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे ही योजना बंदच करू नका. मग मी जरा थोडं स्वतः लक्ष घातलं, म्हटलं हे काय नेमकं झालेलं आहे. मग माझ्या लक्षात आलं, आता आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना आमच्या दाजींना सांगतात, अरे तुम्ही जर त्या ठिकाणी जिल्ह्याला तालुक्याला गेलात तर तुमचा खर्च डबल होतो. गेल्यानंतर तिथे पान तंबाखू खर्रा मावा काय खाता, दारू पिता, काहीतरी करून पैसा बर्बाद करता. आम्ही गेलो अर्ध्याच पैशात जाऊन येतो आणि पदरचा पैसा त्या ठिकाणी वाचवून येतो. म्हणून आता आमच्या लाडक्या बहिणीत फिरून राहिल्यात, दाजींना घरी बसायला लावलेलं आहे आणि त्यामुळे आमची एसटी आता या ठिकाणी नफ्यात आलेली आहे. आणि आपण यासोबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला, लाडकी बहीण योजना सुरू केली. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्याची लाडकी बहीण योजना सुरू केली. तर हे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे लोक आम्हाला म्हणत होते योजना फसवी आहे, पैसा जाणार नाही, होणार नाही. 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आम्ही जमा करून टाकले आणि त्यांच्या थोबाळावर त्या ठिकाणी दाखवून दिलं की लाडक्या बहिणींना आम्ही त्या ठिकाणी सांभाळणार आहोत. पण लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तसे या महाविकास आघाडीमध्ये तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत. हे सावत्र भाऊ, काँग्रेसचे सावत्र भाऊ, ही योजना बंद कशी झाली पाहिजे याचा प्रयत्न करतायत. आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी, माजी मंत्री सुनील केदारजी यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार नागपूरच्या हायकोर्टमध्ये गेले आणि तिथे त्यांनी पिटिशन दाखल केली. ही लाडकी बहीण योजना, ही मुलींच्या शिक्षणाची योजना, या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, याच्यावर तुम्ही स्थगिती द्या. मला आश्चर्य वाटलं, अरे आमच्या गरीब बहिणींना 2 पैसे मिळत आहेत, या सावत्र भावांच्या पोटात इतकं का दुखतंय. पण काळजी करू नका, तुमचे भाऊ होते, आम्ही कोर्टामध्ये गेलो, कोर्टाला सांगितलं आम्ही काय करतोय आणि कोर्टाने देखील त्यांना स्थगिती द्यायला नकार दिला आणि ही योजना सुरूच राहील अशा प्रकारे कोर्टाने आम्हाला सांगितलं. त्यामुळे आता ही योजना कोणीच बंद करू शकत नाही. पण बहिणींनो, जर कुठे चूक झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, पहिली कुऱ्हाड कुठे चालणार? लाडकी बहीण योजनेवर चालणार. कारण नानाभाऊ पटोले, शरद पवार साहेब, उद्धवजी सगळ्यांनी सांगितलं, या महायुती सरकारचे सगळे निर्णय आम्ही रद्द करणार आहे. परवा तर उद्धवजींनी स्टेजवरून सांगितलं, आता आमचं सरकार येणार आणि आम्ही महायुती सरकारचे सगळे निर्णय रद्द करणार. त्यामुळे कुठे चूक झाली तर आपल्या या सगळ्या योजना बंद होतील. कारण सावत्र भाऊ आले तर तुमच्यावर सख्या बहिणीसारखं प्रेम ते कधीच करणार नाही. आणि म्हणून आपण तर निर्णय केलाय, पुन्हा तुमच्या आशीर्वादानं आपलं सरकार आलं की 1500 रुपये नाही, 2100 रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे, तुम्हाला फैसला करायचा आहे बहिणींनो. आपले मदन भाऊ जर तिथे गेले तर लाडक्या बहिणींना पैसे देणाऱ्यांकडनं हात वर करतील आणि दुसरं कोणी गेलं तर लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता हात वर करतील. आपल्याला योजनेच्या बाजूचे लोक पाहिजे की योजनेच्या विरोधी लोक पाहिजे. आणि बहिणींना याकरता सांगतोय, आमच्या बहिणींची ताकद अशी आहे की भाऊजींचं जेवण कधी बंद करू शकतात. त्यामुळे बहिणी तयार झाल्या की भाऊजीचं आम्हाला वोट मिळणार म्हणजे मिळणारच. म्हणून बहिणींवर आता जबाबदारी टाकतोय की या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं हे काम करून दाखवायचं आहे. आज आपण बघा, आपल्या सरकारने निराधार योजनेचे पैसे वाढवले, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, ग्रामसेवकांचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, होमगार्ड, एकही असा घटक नाही आहे
की ज्या घटकाला आपण मदत केली नाही, प्रत्येक घटकाचं काम आपण केलं। आमच्या उमेदच्या आमच्या ताया सातत्याने आंदोलन करत होत्या, त्यांनाही सांगितलं काळजी करू नका, त्यांच्याकरताही अभ्यास गट तयार केला आणि ही योजना कशी कायम आपल्याला करता येईल त्या संदर्भातलं काम देखील आपण सुरू केलं। प्रत्येक घटकाला मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मदत केली आणि हे सगळं करत असताना मोठ्या मोठ्या योजना केल्या। या ठिकाणी आमच्या विदर्भावर जो दुष्काळाचा ठप्पा आहे तो नेहमी करता पुसून काढण्याकरता एक अभिनव योजना आम्ही तयार केली। गोसी खुर्द धरणाखालनं 62 TMC पाणी ते वाहून त्या ठिकाणी समुद्रात जातं। हे पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणण्याकरता 550 किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करतोय आणि वैनगंगा नदीला नळगंगा नदीशी त्या ठिकाणी जोडतोय। 88,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे। 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि केवळ कागदावर नाही, प्रत्यक्ष त्याचं टेंडर आम्ही काढलेलं आहे। येत्या काळामध्ये माझा विदर्भ हा दुष्काळी राहणार नाही, तर हा पूर्णपणे पाणीदार विदर्भ असेल। माझा यवतमाळ जिल्हा पाणीदार जिल्हा असेल। अशा प्रकारची व्यवस्था आज या ठिकाणी आपण केली आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुमचा आशीर्वाद हवा आहे। इतके वर्ष सातत्याने तुमचं प्रेम मदन भाऊला मिळत आहे, आम्हाला मिळत आहे। तुमच्या प्रेमामुळेच हे करू शकतोय। तुम्ही विचार करा, 2.5 वर्षात आम्ही जर एवढं केलं, पुन्हा 5 वर्ष मिळाले तर आम्ही काय करून दाखवू। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मदन येरावार यांच्यासारखा एक अत्यंत हुशार, एक अत्यंत कर्तबगार, ज्याला काम काय आहे हे समजतं, शासन काय आहे समजतं, त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करून घ्यायचे याची हातोटी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मदन भाऊन करता आमच्याकडे यशच आहे, नो नाहीच आहे। मदन भाऊनी आम्हाला सांगितलं की होच म्हणावं लागतं, नाही म्हणता येत नाही। त्यामुळे आमच्या सरकारची गुरुकिल्ली ही ज्या मदन भाऊच्या हाती आहे, ते मदन भाऊ तुमचे उमेदवार आहेत आणि म्हणून आधीपेक्षाही जास्त आणि आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त मतं ही मदन भाऊच्या कमळाचं बटन दाबून मदन भाऊंना द्या आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।